नमस्कार, मी सुजाता पोहरे. मी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या विरोधामध्ये दिनांक 18/8/2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे. उपोषणाला बसण्याचं कारण हे आहे, गेली 4 महिने झालं MGMचा विद्यार्थी अंशू पंढरीनाथ घाडगे यांनी खोट्या दस्तावेजाच्या आधारे स्कॉलरशिप मिळवलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये स्कॉलरशिप मिळवताना गीता लाटकर प्राचार्य, मोहन कदम क्लार्क यांच्या ID वरून तो प्रस्ताव समाज कल्याणला आलेला आहे आणि मी पुराव्यानिशी तक्रार सादर केलेली होती. आणि अशा पद्धतीनं जेव्हा मी शिवानंद मिनगिरे साहेबांना सांगितलं आणि निवेदन दिलेलं आहे की बाबा रे, ह्यांची पूर्णपणे चौकशी करून या विद्यार्थ्याने, एकच विद्यार्थी जो 2 ठिकाणचे कागदपत्र दाखवून समाज कल्याणकडनं वेगवेगळ्या योजनेचा तो लाभ घेतलेला आहे. शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजच्या प्राचार्य आणि विभाग प्रमुख आणि संबंधित क्लार्कनेही खोट्या दस्तावेजाच्या आधारे याला सपोर्ट केलेला आहे. अशा पद्धतीचे सबळ पुराव्यानिशी तक्रार दाखल केलेली असताना शिवानंद मिनगिरे यांनी वाचवा वाचवीचा कार्यक्रम केलेला आहे. कमिटी स्थापन केली म्हणाले मला, आणि कमिटीचा अहवाल आल्यानं आपण त्याच्यावर तात्काळ कारवाई करूया असंही ते म्हणाले. पण वास्तविक पाहता नंतर त्यांनी एक खोटा चौकशी अहवाल मला दिलाय. तो प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेला नाहीये, एका कोऱ्या कागदाला टाईप करून दिलेला अहवाल त्यांनी मला दिलेला आहे आणि त्यामध्ये बनावट अहवाल दिलेला आहे. बौद्धिक चातुर्याचा वापर केलेला आहे, पदाचा दुरुपयोग केलेला आहे आणि स्वतःची स्वाक्षरी नसलेला त्यांनी अहवाल, मला चौकशी अहवाल दिलेला आहे. आणि त्यामध्ये लिहिलेलं आहे की तक्रारीमध्ये काही तथ्य नाही. तक्रारी सबळ पुराव्याच्या होत्या. 4 महिन्यानंतर जर एखाद्या अधिकाऱ्याला कळतं की या तक्रारीमध्ये काही तथ्य नाही, तो अधिकारी एकतर आंधळा असेल किंवा तो मतिमंद असेल असा माझा दावा आहे. आणि हे जे कमिटी स्थापन केली म्हणतायत, तर कमिटीचं नाव दिलं नाही, कमिटीला दिलेले अर्ज दिले नाहीत, कमिटीचे उत्तराचं मला कॉपी दिली नाही, काहीही नाही. फक्त एक कागद दिलेला आहे. म्हणजे स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करत आहे. सामाजिक न्याय विभागाचा जे पदसिद्ध अधिकारी आहेत, त्यांनी जर असे गैरकृत्य करत असतील तर ह्यांनी आतापर्यंत किती लोकांना किती खोटे काम करण्यामध्ये सपोर्ट केलेला आहे. साध्या कागदावर देतात. साध्या कागदावर का देतात? हे स्वतःची सही का नाही केली जात? प्रशासनाचा लेटर पॅड का नाहीये त्याच्यावर? तुम्ही कोणाला पत्र व्यवहार केला? तुमच्या कमिटीमध्ये किती लोक आहेत? त्या कमिटीच्या लोकांचे पद काय आहेत? कुठल्या याचे आहेत? काहीच नाही. 3 बंदरांचं त्यांनी हे केलेलं आहे. खरं बघायचं नाही, खरं लिहायचं नाही, खरं ऐकायचं नाही. आणि अशा पद्धतीनं वाचवा वाचवी कार्यक्रम त्यांनी केलेला आहे. आणि मी ह्या संदर्भामध्ये उपोषणाला बसणार आहे. आणि ज्या डिपार्टमेंटच्या विरोधामध्ये किंवा ज्या व्यक्तीच्या विरोधामध्ये उपोषणाला बसणार आहे, त्या व्यक्तीनं नैतिक जबाबदारी स्वीकारावी. तिथं टेंट टाकावा, वॉटरप्रूफ टेंट टाकावा. माझ्या आरोग्याला जर काही हानी पोहोचली असेल तर मी म्हणल त्याच डॉक्टरकडे ट्रीटमेंट द्यावी. हेही त्यांची जबाबदारी, नैतिक जबाबदारी आहे. आणि असाही नियम लावावा, ही माझी मागणी सुद्धा आहे. यांच्या चुकांमुळे आम्ही बसतोय. मला उपोषणाला बसण्याच्या आधी कलेक्टर साहेबांनी त्यांना त्यांचे पुरावे घेऊन त्यांनी घेऊन यावं आणि मी माझे पुरावे घेऊन येते समक्ष, आणि बघूया की कोणाचे पुरावे खरे आहेत आणि कोणाचे पुरावे खोटे आहेत आणि कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे आणि कोण पदाचा दुरुपयोग करत आहे. चोराच्या टोळीमधल्या एका चोराच्या टोळीच्या मुख्य व्यक्तींनी या सगळ्या चोरांना क्लीन चिट देण्याचं काम केलेलं आहे. आणि हे कसं केलेलं आहे, आता त्यांनी इथं येऊन द्यावं. हे 18 तारखेच्या आत याचा निर्णय लागला पाहिजे. आम्ही आमचे आरोग्य धोक्यात घालतोय, उपाशी राहून तिथं उपोषणाला बसतोय. आम्ही कोणाच्या चुकांमुळे बसतोय? या लोकांच्या चुकांमुळे आम्ही बसतोय. मग या चुकांची जबाबदारी त्या लोकांची आहे. माझी किडनी खराब झाली, मिनगिऱ्याची किडनी काढली पाहिजे. माझा हार्ट खराब झालं, मिनगिऱ्याचं हार्ट काढलं पाहिजे. मी 4 दिवस उपाशी आहे, मिनगिऱ्यानं 4 दिवस उपाशी राहिलं पाहिजे. आणि हे उपाशी राहण्याच्या आधी मिनगिरेनं या गोष्टीचा तात्काळ निर्णय, कलेक्टर साहेबांनी तात्काळ यावर निर्णय घेतला पाहिजे, असं मी कलेक्टर साहेबांना या माध्यमातून आवाहन करत आहे. कलेक्टरांना ह्या सर्व गोष्टींचे पावर आहेत. पावर आणि पोझिशनचा खरा वापर समाजाला न्याय मिळवण्यासाठी केला पाहिजे. आणि सामाजिक न्याय विभागाचं नाव यांनी आता न्याय विभाग ठेवू नये, अन्याय विभाग करावा. कारण सामान्यांना न्याय मिळत नाहीये.
प्रशासकीय अधिकाऱ्यांचं काम एकच आहे, ते त्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाया करत नाहीत. त्यांचं एकच काम आहे कंत्राटी कर्मचाऱ्यावर आणि बाह्य स्तोत्र कर्मचाऱ्यावर कारवाई करणे. बाकी दुसरं ते काहीच करू शकत नाहीत. सेटलमेंट, पनिशमेंटची जागा पेनल्टी, पार्टी आणि पैसे, त्यांचे सगळे भाऊबंद हे चोरांच्या टोळी आहेत. हे काहीच करू शकत नाहीत. सबळ पुराव्याची तक्रार असताना जर हे म्हणतायत की तक्रारीत काही तथ्य नाही, तर तक्रारदार हा काय बेखूब नाहीये, हे यांनी आता लक्षात घेतलं पाहिजे या माध्यमातून. आणि सरकारने लोकांना एवढा त्रास दिलेला जात आहे प्रशासनामध्ये, त्यामुळे ह्याचा बोजा न्याय व्यवस्थेवर पडत आहे. यांना स्वतःला काहीच का करता येत नाहीये, मग माणूस कंटाळून कोर्टाकडे जात आहे आणि कोर्टामध्ये खूप काही कालावधी लागत आहे. विद्यार्थी अंशू पंढरीनाथ घाडगे या विद्यार्थ्यानं डेथ सर्टिफिकेट लावले पंढरी घाडगेचं. पंढरीनाथ आणि पंढरी हे साम्य आहे का? तफावत आहे. आणि त्यावर डेथ सर्टिफिकेटवर नाव आहे नेम ऑफ वाईफ जयश्री आणि उत्पन्नाचं प्रमाणपत्र प्रज्ञाच्या नावानं यांनी सँक्शन केलेलं आहे. अशाच पद्धतीनं एसडीएम असो, एसडीएम नांदेड असो, याच पद्धतीनं सगळ्यांनी कागदपत्र दिलेले आहेत. आणि या कागदपत्राच्या आधारे योजनेला ज्या काही गोष्टीची निकष आहे त्या निकषानुसार यांनी तसे कागद लावलेले आहेत. मी त्यांना ही चूक लक्षात आणून दिली तर त्या तक्रारी सोडून बाकी सगळी चौकशी लिहिलेलं आहे. आणि मूळ तक्रार ही आहे, या तक्रारीचं एकही वाक्य मेन्शन केलेलं नाहीये. तक्रार बाजूला गेली आणि वेगळंच सांगण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीनं दिशाभूल केलेली आहे. बुद्धी चातुर्याचा वापर गीता लाटकरने केलेला आहे. त्याच पद्धतीनं वापर शिवानंद मिनगिरेने सुद्धा केलेला आहे. एकूण एकाला वाचवा वाचवी प्रोग्राम यांनी राबवलेला आहे. संविधानाचं राज्य नाहीये, हे पदाचा दुरुपयोग आणि उच्च वर्णीयांना कुठलाही धक्का नाही पोहोचता आला पाहिजे एका अस्पृश्य महिलेच्या तक्रारीवरून, हाही त्याच्या पाठीमागचा उद्देश असू शकतो. सामाजिक न्याय विभागाचा शिवानंद मिनगिरे हा अत्यंत जातीयवादी माणूस आहे, स्त्री विरोधी माणूस आहे. त्यांना फक्त एकच न्याय देऊ शकते, कंत्राटी कर्मचाऱ्याला आणि बाह्य स्तोत्र कर्मचाऱ्यांना काढणे, त्यांच्या विरोधात 4 पानं खोटे अहवाल पाठवणे, याच्यापेक्षा त्यांनी दुसरं काहीच करू शकत नाही. खरं तो काम करूच शकत नाही. आणि यासाठी जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी घेऊन याव्या आणि खरा न्याय द्यावा, ही माझी जिल्हाधिकारी साहेबांकडे नम्र विनंती आहे. शिवानंद मिनगिरे यांनी गीता लाटकरला पाठीशी घातलं, मोहन कदमला पाठीशी घातलं, शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजच्या प्राचार्य, संबंधित विभाग प्रमुख, संबंधित क्लार्क यांना पाठीशी घातलं, स्वतःच्या डिपार्टमेंटच्या बोराटेला पाठीशी घातलं, सगळ्यांना पाठीशी घातलं. आता जिल्हाधिकारी साहेबांनी यांना पाठीशी घालण्याचं काम करू नये, तर या सर्वांवर विद्यार्थ्यासहित सगळ्यांवर कारवाई करावी, ही माझी या माध्यमातून मागणी राहील. उपोषणाला बसण्याची आवश्यकता पडणार नाही, याचीही दायित्व जिल्हाधिकाऱ्यांनी घेणं गरजेचं आहे. कारण चुका ह्यांच्या आहेत, तात्काळ यावर निकाल लावणं गरजेचं आहे. या माध्यमातून मी कलेक्टर साहेबांना नम्र विनंती करत आहे. धन्यवाद.